मागच्या 24 तासामध्ये जगाच्या अर्थकारणामध्ये वाईट अशा कुठल्या बातम्या आलेल्या नाही आहेत. म्हणजे विथ रेफरन्स टू इराण आणि अमेरिकेचं युद्ध जे चालू आहे त्याच्यावरती ट्रम्प साहेबांनी सांगितलेलं आहे की मंगळवारी कतार कुवेतमध्ये ते पुन्हा बोलतील, मध्यस्थी करतील, तोडगा निघेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण अशी आशा करूया की येणारा जो काही काळ असेल किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये चांगल्या बातम्या ऐकायला येतील. मला पर्सनली वाटतंय की 6 नोव्हेंबरच्या आधी याच्यामध्ये काहीतरी तोडगा 100% निघेल, कारण तिथे मध्यवधी निवडणूक आहे. ओके. वेगळ्या काही याच्यामध्ये काय आहे तर चीनकडनं फॅक्टरी आउटपुट निश्चितच चांगले आलेलं आहे. म्हणजे इन्स्पाइट ऑफ द अनसर्टन्टी त्यांचं फॅक्टरी आउटपुट चांगलं आहे. का तर त्यांच्याकडे बेस मोठ्या प्रमाणावरती आहे. कुठला? सप्लाय चेनचा. आता हे होत असताना वन वंडर स्टॉक मार्केट असं मी ज्याचं वर्णन करतो ते म्हणजे तैवान आणि त्याच्यानंतर साऊथ कोरिया. तर यांच्याकडे जे काही मार्केट आहे तर ते मार्केट बऱ्यापैकी खालती जायला लागलेलं आहे. आता इट इज बट नॅचरल एक्सपेक्टेड. आपल्या इथलं मार्केट प्रचंड प्रमाणामध्ये डायव्हर्सिफाईड आहे. आपल्या इथलं म्हणजे आपलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एकत्रीकरण केलं तर अंदाजे 7,500 ते 8,000 कंपन्या आपल्याकडे आहेत. आता आपल्याकडे ग्लोबल स्टँडर्ड्सनुसार सगळ्याच कंपन्या नसतील. टेक्नॉलॉजीमध्ये आपण कुठे फार मोठ्या प्रमाणावरती पुढे नसू, पण इट इज बेटर टू बी डायव्हर्सिफाईड दॅन दॅट ऑफ अ वन वंडर कंपनी. म्हणजे उद्या जर का या टेक्नॉलॉजीज बदलली तर या कंपन्या 10वरून एकदम 100वरती गडगडायला वेळ लागणार नाही हो. असो, ते आता काळ आणि वेळ ठरवेल की आपण कुठे कुठल्या कशा क्षेत्रामध्ये किती पुढे जाणार आहोत. आता आपण मागचे 2-3 दिवस माहिती घेत होतो ती RBIची पॉलिसी, त्याच्यामधली टर्मिनॉलॉजी आणि त्याच्या अनुषंगाने फॉरेक्स रिझर्व्ह वगैरे. आता फॉरेक्स रिझर्व्हमध्ये आपण बोललेलो होतो की 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ओन्ड आणि दुसरं म्हणजे लोन्ड. ओन्ड म्हणजे आपलं स्वतःच्या मालकीचा असलेला साठा. मग त्याचं वर्णन आपण काय केलं होतं आपल्या इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंटनुसार की आपल्याकडे जे काही FD म्युच्युअल फंड शेअर्स आहेत हे आपले ओन्ड आहेत. आणि लोन रूपाने आपण जो काही शॉर्ट टर्म पैसा घेतो दॅट इज लोन्ड बाय द बँक, जो आपल्याला परत द्यायचा आहे. म्हणजे ती आपल्या बॅलन्स शीटमधली लायबिलिटी आहे. आणि म्युच्युअल फंड शेअर्स किंवा डिपॉझिट्स ही आपली ॲसेट आहे. मग आता तसंच देशाच्या हिशोबाने जर का विचार केला तर काय लक्षात येतं तर अंदाजे आउट ऑफ 100 रुपीज आपले 54% किंवा 54 रुपया हा आपला स्वतःचा स्वमालकीचा आहे. सो इन द बॅलन्स शीट दॅट इज द ॲसेट. आणि 46% इज द लायबिलिटी ऑर लोन्ड बाय समवन एल्स टू आवर कंट्री फॉर शॉर्ट टर्म. मग याच्यामध्ये जो महत्त्वाचा वाटा आहे दॅट इज FCNRB. ओके. मग आता हे FCNRB म्हणजे काय ते आपण आजच्या भागामध्ये बघूया. नमस्कार मंडळींनो, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. तर आता FCNRB हे नावाप्रमाणेच काय आहे, FC फॉरेन करन्सी नॉन रेसिडेंट आणि B स्टँड्स फॉर बँक, म्हणजे बँकांनी इश्यू केलेलं फॉरेन करन्सी फॉर नॉन रेसिडेंट. आणि हे जे डिपॉझिट स्कीम आहे याला नाव आहे FCNRB. आता याची सुरुवात झालेली होती साधारणतः 1970-71च्या दरम्यानमध्ये, जेव्हा आपल्याला पहिली मोठी फॉरेक्स करन्सी म्हणजे परकीय चलनाची आवश्यकता जाणवायला लागली. पण सुरुवात किंवा पैसा मोठ्या प्रमाणावरती आला हा 1976-77च्या दरम्यान, जेव्हा ऑइल बूम जगामध्ये चालू झालं आणि त्या योगे जेव्हा पैसा सगळीकडे आखाती देशातून फिरायला लागला त्यावेळेला. आता मला पर्सनली काय वाटतं मंडळींनो की इन्स्टेड ऑफ लुकिंग टू इट ॲज अ लायबिलिटी, मला वाटतं की दिस इज अ बेस्ट ॲसेट विच गव्हर्नमेंट कॅन कन्सिडर. कसं ते आपण बघूया 1-2-3 मिनिटामध्ये बरं का. पण आता FCNRBची ही खरी सुरुवात ही 1990च्या दरम्यान झाली. आत्ता आपण बघितलं काय की ही सुरुवात झालेली होती 70-77च्या दरम्यान, पण याचं ट्विकिंग करून खऱ्या परिस्थितीमध्ये आली ही 90च्या दरम्यान, ज्या वेळेला LPGची सूत्र मोठ्या प्रमाणावरती राबवण्यात आली. आता LPG म्हणजे गॅस नाही, LPG म्हणजे L स्टँड्स फॉर लिबरलायझेशन, P स्टँड्स फॉर प्रायव्हेटायझेशन आणि G स्टँड्स फॉर ग्लोबलायझेशन. आणि या सगळ्याचं जे काही सुसूत्रीकरण केलं ते 3 महत्त्वाच्या लोकांनी. त्या याच्यामधले एक अर्थातच PV नरसिंहराव, ज्यांनी आपल्या देशाचा आर्थिक चेहरामोहरा पूर्णतः बदलवला. फ्रॉम बँक्रप्सी वी वेंट टुवर्ड्स अ स्टेबिलिटी ओन्ड प्रोन्ड नेशन. दुसरे अर्थमंत्री मनमोहन सिंग. तिसरे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर C रंगराजन. ओके. आता असं का म्हणतोय मी तर पहिले म्हणजे या योजनेची सुरुवात कुठल्या FCNRBची झाली त्यावेळेला याची पूर्ण मालकी या लायबिलिटीची ही RBIकडे होती.
मग फॉरेक्स मार्केटमध्ये म्हणजे परकीय चलनामध्ये जो काही चढ उतार व्हायचा त्या योगे RBIच्या बॅलन्स शीटवरती मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम घडून येण्याची शक्यता होती किंवा असायची आणि व्हायचीच. मग त्यामुळे ही योजना फार मोठ्या प्रमाणावरती RBIने काही पुढाकार घेऊन राबवलेली. ओके, मग त्याच्यानंतर या मंडळींनी काय केलं तर या मंडळींनी असं केलं की यांनी ही योजना पूर्णतः बँकांना दिली आणि बँकांना RBIने सांगितलं की तुमचा जो लॉंग ड्रॉन फॉरेक्सचा वाटा आहे तो आमच्याकडे द्या आणि ही योजना राबवण्यासाठीचा जो फॉरेक्स स्वॅप लागतो म्हणजे फॉरेन करन्सीच्या दरम्यानचा जो काही मधला चार्ज लागतो तर तो RBI म्हणजे आम्ही उचलायला तयार आहोत. यू स्टार्ट ॲक्सेप्टिंग द डिपॉझिट. म्हणजे काय झालं तर प्राईस आणि कॉस्ट यांचा जर का विचार केला तर प्राईस आहे पण प्राईस कम्स विथ अ कॉस्ट. मग RBI म्हणाली की यू चार्ज द प्राईस, कॉस्ट विल बी बोर्न बाय अस. मग काय सगळ्या बँका मोठ्या प्रमाणावरती पुढे आल्या. SBI, बॉब, मला वाटतं PNB सुद्धा त्याच्यामध्ये होती पण SBI आणि बॉब यांनी मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेतला. प्रायव्हेट बँकांमध्ये अर्थातच HDFC आणि ICICI होते, त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ही योजना राबवायला सुरुवात केली. आता ही योजना मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फायदा देऊन गेली. ती 99च्या नंतर म्हणजे 2000-2008च्या दरम्यान थोडासा प्रॉब्लेम याचा 2012च्या फॉरेक्स प्रॉब्लेमच्या दरम्यान आलेला होता आणि 2026ला. आता प्रॉब्लेम याचं कारण काय होतं तर ज्या ज्या वेळेला US मध्ये इंटरेस्ट रेट हे चढे असतात म्हणजे वरती जाणारे असतात तर त्यावेळेला याच्यामध्ये जो काही व्याज दिला जातो तर तो US इंटरेस्ट रेटच्या थोडासा खालती असतो. खालती असल्यामुळे काय होतं आपसुकच याच्यामध्ये गुंतवणूक कमी होते. कमी झाल्यामुळे काय होतं की आपल्याला मिळणारा जो फॉरेक्सकडचा निधी आहे तो आटत जातो. म्हणून मग RBIने काय केलं बँकांना सांगून याच्यामध्ये इंटरेस्ट रेट फ्री करून टाकले. आता 2-3 मुद्दे याच्यामध्ये केले की जेव्हा US इंटरेस्ट रेट म्हणजे USचा स्टेट इंटरेस्ट रेट हा जेव्हा 4-4.5% होता आणि जेव्हा FCNRBचा इंटरेस्ट 3.5% होता त्यावेळेला पैसे आले नाही. मग त्याच्यामध्ये RBIने जेव्हा फॉरेक्स स्वॅप हा स्वतःकडे घेतला आणि बँकांना फ्री करून टाकलं तर त्यावेळेला याचा इंटरेस्ट रेट जवळपास 7.5-7% झाला. तो झाल्यामुळे काय झालं की याच्यात जास्त पैसा यायला सुरुवात झाली. का बरं तर हा पैसा डॉलरच्या रूपाने भारतामध्ये येतो. हा डॉलरचा पैसा पूर्णतः RBI आरक्षित करतं. बँका फक्त सेल्स एजंटसारखं आणायचं काम करतात. याच्यामध्ये पैसा कुठल्याही स्वरूपामध्ये प्लस ऑर मायनस प्रॉब्लेमॅटिक अवस्थेत जात नाही आणि याच्यातनं भारताला फायदा असा झाला की हा सगळा 5 वर्षाचा पैसा लॉंग टर्म आपल्याकडे आल्यामुळे आपल्याला डेली बेसिसवरती, वीकली बेसिसवरती, मंथली बेसिसवरती फॉरेक्सच्या याच्यामध्ये जे काही प्लस मायनस होण्याचे, चढ उतार होण्याचे जे काही प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झालेली होती तर त्याच्यापासून आपण मुक्त झालो. आता मी तुम्हाला मगाशी म्हणलं की दिस इज अ लायबिलिटी पण दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ बेस्ट ॲसेट. याचं कारण 2 देशांच्या हिशोबाने, एक आपण आणि दुसरं चीन. आता आपली जशी ही FCNRB योजना आहे तशी चीनकडनं डिम्सम डिपॉझिट्स नावाची योजना आखली जाते. आता माझ्या माहितीप्रमाणे डिम्सम योजना त्यांची जी काय आहे तर ती साधारणपणे $220 ते $250 बिलियन एवढी आहे. आता मी तुम्हाला का बरं म्हटलं की आपण ही ॲज अ ॲसेट म्हणून राबवू शकतो तर बघा मला वाटतं कन्सिडरिंग आवर पॉप्युलेशन विच इज वर्किंग इन टू द मिडल ईस्ट, नॉर्थ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अदर पार्ट्स ऑफ एशिया तर साधारणपणे UAE, सौदी, कुवेत यांचा विचार केला तर फक्त मिडल ईस्टवरनं तर 3.5 ते 4.25 मिलियन लोक काम करतात. म्हणजे अंदाजे 40 लाख लोक UAEमध्ये करतात, 27 ते 24 लाख लोक सौदीमध्ये काम करतात आणि 10 लाख ते 15 लाख लोक हे कुवेतमध्ये काम करतात. आता येणारा त्याच्याचबरोबर नॉर्थ अमेरिका, युरोप, मलेशिया हा जर का विचार केला तर नॉर्थ अमेरिकामध्ये साधारणपणे 54 लाख लोक ते वरती राहतात. मग मंडळींनो ही योजना जर का आपण तिथे चांगल्या पद्धतीने राबवली, कारण भारताव्यतिरिक्त मोठं इंटरेस्ट रेट मिळवण्याचा मार्ग जगामध्ये दुसरीकडे कुठेही नाही आहे. मग इन्स्टेड ऑफ दिस बिकम अ लायबिलिटी RBIने जर का एक्सटर्नल मिनिस्ट्रीच्या सहयोगाने इथे राहणाऱ्या लोकांमध्ये कौशल्यता विकास आधारित जर का योजना आखली, बघा कौशल्यता विकास आधारित योजना आखली आणि त्या लोकांना कॅपिटलाइज केलं, केपेबल केलं तर येणारा पैसा हा आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने येईल. कारण एकच आणि महत्त्वाचं, वेन वी इम्प्रूव्ह आवर व्हॅल्यू चेन, आवर व्हॅल्यू इन द चेन इम्प्रूव्ज. वेन वी इम्प्रूव्ह आवर व्हॅल्यू चेन, आवर व्हॅल्यू इन द चेन इम्प्रूव्ज. त्यामुळे आपली स्टेबिलिटी वाढते, वाढण्याची शक्यता निश्चितच असते.
जाता जाता एकच, ही योजना रिटेल स्वरूपामध्ये थोडीशी आपल्या PPF आणि युलिप म्हणजे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन यांच्याशी रिलेटेड आहे. कसं काय नंतर बघूया. आवडला विषय सबस्क्राईब करा, लाईक करा. उद्या परवाच्या भागांमध्ये असेच नवीन नवीन विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत स्टे इन्व्हेस्टेड, स्टे कनेक्टेड. हॅव अ गुड डे.